विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेगाव या ठिकाणाहून संत गजानन महाराजांची पालखी येते। या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे या पालखीमध्ये जर आपल्याला चालायचं असेल तर त्यासाठी आधी संस्थांकडे अर्ज दिला जातो आणि संस्थान ज्या लोकांना परवानगी देईल त्याच लोकांना या पालखी सोहळ्यामध्ये चालता येतं। या पालखीसोबत एक हत्ती असतो आणि हे हत्ती या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य आहे। याशिवाय गजानन महाराजांच्या परंपरेतील भास्करगिरी महाराजांची पालखी सुद्धा अकोटवरून पंढरपूरला येते। आधुनिक काळामध्ये वारकरी संप्रदायामध्ये जे अनेक सत्पुरुष होऊन गेले त्यापैकी एक प्रसिद्ध सत्पुरुष म्हणजे वैकुंठवासी दादा महाराज सातारकर। आत्ताचे प्रसिद्ध कीर्तनकार वैकुंठवासी हभप बाबा महाराज सातारकर यांचे ते आजोबा। या दादा महाराज सातारकरांची पालखी त्यांचे तत्कालीन शिष्य वैकुंठवासी गोशम राहीरकर म्हणजे भाऊ राहीरकर यांनी सुरू केली। ही पालखी सातारा या ठिकाणाहून निघते आणि पंढरपूरला येते। या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे या राहीरकरांनी आपल्या गुरुच्या सोन्याच्या पादुका ते हयात असतानाच बनवून घेतल्या होत्या आणि त्याच्यावरती दादा महाराजांचे पाय ठेवले होते। या सोन्याच्या पादुका या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी असतात। अर्थात सध्या सुरक्षितेमुळे वाखरीपर्यंत चांदीच्या पादुका आणि वाखरीपासून सोन्याच्या पादुका पालखीमध्ये ठेवल्या जातात। याशिवाय बाबा महाराज सातारकर परंपरेत सुद्धा वाखरीपासून दादा महाराज सातारकरांचा स्वतंत्र पालखी सोहळा काढला जातो। हा पालखी सोहळा वाखरीपासून दशमीला निघतो, दशमीला रात्री पंढरपुरात येतो, एकादशीला नगर प्रदक्षिणा होते आणि पौर्णिमेला गोपाळपूर येथे काल्यासाठी सुद्धा हा पालखी सोहळा जातो। अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे पालखी सोहळे वेगवेगळ्या ठिकाणाहून निघतात आणि पंढरपूरला येतात। सध्या साधारण 200 ते 250 पालखी सोहळे अशा प्रकारे पंढरपूरला येत असतात। यापैकी नामदेव महाराज, संत कान्होपात्रा, संत नरहरी महाराज यांची समाधीस्थानं पंढरपुरातच असल्यामुळे त्यांचे वेगळे पालखी सोहळे विशेषत्वाने निघत नाहीत। पुंडलिक राय सुद्धा पंढरपूरचेच, त्यामुळे त्यांची सुद्धा स्वतंत्र पालखी निघत नाही। पण पुंडलिक रायांचा पालखी सोहळा सुद्धा नामदेव रायांप्रमाणे कार्तिक वारीला आळंदीला मात्र नक्की जातो।